बीड आवादा खंडणी प्रकरणाचं सत्य लवकरच बाहेर येणार। खंडणी प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने आता तपासले जाण्याची शक्यता आहे। खंडणी प्रकरणामध्ये सुदर्शन घुले सध्या सीआयडीच्या पोलीस कोठडीत आहे। कुणाच्या सांगण्यावरून त्याने खंडणी मागितली, रक्कम स्वीकारली का, या सगळ्याची चौकशी होणार आहे। आवादा कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। खंडणी प्रकरणात सुदर्शन घुले, विष्णू साठे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांची चौकशी केली जाणार आहे। शिवाय खंडणी प्रकरणाचं सत्य बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याच्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकं काय घडतंय हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। आवादा कंपनी खंडणी प्रकरणाचं सत्य या सगळ्या चौकशी दरम्यान समोर येऊ शकतं। सुदर्शन घुले याच्या आवाजाचे नमुने आता तपासले जाणार आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी उदय नागरहोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, आवाजाचे नमुने आता घुलेच्या तपासले जाणार आहेत असं कळतंय, त्या पुढची प्रक्रिया नेमकी काय असेल आणि कुठल्या संदर्भात नेमके त्याच्या आवाजाचे हे नमुने पडताळून पाहिले जातील? नक्कीच आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले, त्याच्यावरच आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास खंडणी मागितल्याचा देखील आरोप आहे आणि त्यानुसार आता त्याला पोलीस कोठडी देखील त्याची घेण्यात आली। काल त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं। आता या पोलीस कोठडीच्या दरम्यान त्याच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत, कारण या अधिकाऱ्यास ज्यांनी फोन केले त्यामध्ये काय संभाषण झालं, त्यामध्ये या सुदर्शन घुलेचाच आवाज होता का, आणखी कोणाचा यामध्ये सहभाग आहे का या खंडणीमध्ये, तसेच या खंडणीची जी 2 कोटी रुपयाची रक्कम होती ती स्वीकारली आहे का, किंवा त्या 2 कोटीपैकी काही रक्कम स्वीकारली आहे का, याचा देखील तपास होणार असून आता या 3 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये सुदर्शन घुलेकडून या खंडणीच्या संदर्भात जे काही सत्य आहे, जे काही तथ्य आहे ते समोर येण्याची शक्यता असून यानंतर आता पोलिसांना देखील या दोन्ही प्रकरणाचा काही संबंध आहे का याबाबत देखील तपासणी करायची असून आता सुदर्शन घुले हा या दोन्ही प्रकरणातील आरोपी असल्याने त्याच्याकडे ही चौकशी केली जात आहे। यातून लवकरच अनेक वेगवेगळी माहिती समोर येऊ शकणार आहे। जी उदय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले रहा।